हॅलो ऑल. नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे आपण वर्ष आपल्या आरोग्यासाठी डेडिकेट करायचं, आपण स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करायचं असं ठरवलेलं आहे. तर त्यासाठी काही गोष्टी करणं आवश्यक आहे. तर कुठल्या गोष्टी? तर बऱ्याच वेळा ब्लड टेस्ट ही अजूनही आपल्याकडं म्हणजे रक्त तपासून घेणं ही अजूनही गोष्ट आपल्याकडं थोडी टाळली जाते की नाही, त्याची काही गरज नाही. किंवा ह्याच्यामध्ये एकही असं मला हास्यास्पद फॅक्टर बरेचसे जण आधी सांगायचे की डॉक्टरांचं त्याच्यामध्ये कमिशन असतं. तर या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवूया. तुम्हाला माझ्याकडे जे कुठलेही पेशंट येतात त्यांना मी कोणतंही तुम्हाला जे योग्य वाटेल लॅब, जी चांगले रिपोर्ट देते व्यवस्थित, की ज्यांचे रिपोर्ट आपण म्हणू शकतो की ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, अशा पद्धतीचे रिपोर्ट जी लॅब देते त्या कोणत्याही लॅबमध्ये तुम्ही जाऊन करू शकता. तर आता कुठल्याही ब्लड टेस्ट करणं का गरजेचं असतं? हेल्दी माणसाला सुद्धा. आता हेल्दी आपण स्वतःला म्हणतो की मी हेल्दी आहे, पण बऱ्याच वेळा शरीरामध्ये अनेक बदल होत जातात. जसं आपलं वय होत जातं किंवा आपलं जॉब प्रोफाईल चेंज होतो, किंवा स्त्रियांमध्ये जेव्हा त्यांच्या जबाबदाऱ्या बदलतात, प्रेग्नन्सी आहे, डिलिव्हरी, किंवा जेव्हा बेबी केअर असते किंवा किड्सची केअर असते, ह्या रोल्स पुरुषांच्या आणि स्त्रियांचे आयुष्यातले बदलत जातात. त्यांचे स्ट्रेस फॅक्टर, त्यांचे खाण्याचे वेळा, झोपण्याच्या वेळा, या सगळ्या बदलत जातात आणि अर्थातच त्याचा शरीरावर परिणाम होतो. तर हा परिणाम काय होतोय आणि त्या परिणामाचा आपल्यावर काही वाईट परिणाम होत नाहीये ना, हे चेक करण्यासाठी ब्लड टेस्ट, सिम्पल बेसिक ब्लड टेस्ट करणं माझ्या दृष्टीनं गरजेचं आहे. तर आता कोणत्या ब्लड टेस्ट आहेत ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे या टेस्ट, आणि कुठल्या एजमध्ये किती वेळा हे रिपीट करायला पाहिजे हेही देणार आहे. तर CBC म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट ही एक टेस्ट असते. याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट ब्लड काउंट म्हणजे ब्लडमध्ये ज्या ज्या पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स, त्याच्यानंतर RBCs, हिमोग्लोबिन, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याचा आकार कसा असतो, त्याचं म्हणजे त्या हेल्दी आहेत का नाही आणि पाहिजे त्या प्रमाणात आपल्या शरीरात अवेलेबल आहेत का नाही, हे CBC या काउंटमध्ये आपल्याला कळतं. त्याच्यानंतर अजून काही खूप व्हायटल गोष्टी आहेत ज्या आपल्या मूड किंवा आपली जी प्रोडक्टिव्हिटी आहे हे सगळं ठरवतात. तर त्याच्यामध्ये आहे कॅल्शियम, D3 आणि B12. आणि बऱ्याच वेळा असं बघितलं गेलं की आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश असतो तरीसुद्धा आपल्याकडच्या लोकांमध्ये D3ची भरपूर कमतरता असते, B12ची कमतरता असते. आणि ह्या गोष्टींची कमतरता असली की बरेचसे जो सतत अँझायटी असणं किंवा एक प्रकारचा थकवा असणं, काम करावंसं न वाटणं, किंवा असलेलं काम, जर एखाद्या माणसाची कपॅसिटी असेल की एखादं काम तो 1 तासात कंप्लीट करू शकत असेल तर त्याला 4-5 तास लागतात किंवा ते काम तेवढ्या इफिशियन्सीनं पूर्ण होत नाही. तर ह्या गोष्टी जर कमी झाल्या तर आपण छान सप्लिमेंट देऊन, आहारात बदल करून व्यवस्थित आपण ह्या करू शकतो. ह्या गोष्टी आपल्या प्रोडक्टिव्हिटी वाढवतात. त्यामुळे ह्या टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाची टेस्ट आहे सध्या, म्हणजे HbA1c. ह्याच्यामध्ये काय कळतं की तुमची शुगर लेवल 3 महिन्यांमधली साधारण किती आहे, वाढलेली आहे, कमी आहे, नॉर्मल आहे, विदिन लिमिट्स आहे, हे सगळं ह्या टेस्टमध्ये कळतं. अजून एक टेस्ट, आता लिव्हर फंक्शन टेस्ट आम्ही सगळ्यांना सांगतो, कारण का फूड ज्या पद्धतीचं घेतलं जातं त्याच्यामुळं लिव्हरवर त्याचा परिणाम होतो. बऱ्याच वेळा लिव्हर फंक्शन बदललेलं असतं किंवा फॅटी लिव्हर असते, कारण आपण फॅट वेगळ्या वेगळ्या प्रकारचं सतत आपल्या जेवणामध्ये असतं. तळलेले पदार्थ, बाहेरचे पदार्थ, चीज हे खूप प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्या आम्हाला हालचाल नाही आहे. त्यामुळे ती एक टेस्ट करून घ्यायला पाहिजे. लिपिड प्रोफाईल म्हणजे तुमच्या शरीरामध्ये आपण अगदी जनरल म्हणू की चरबीचं प्रमाण, चांगली आणि वाईट दोन्ही प्रकारची, आणि त्याचा रेशो हे किती आहे. आणि स्त्रियांसाठी स्पेसिफिकली थायरॉइड फंक्शन टेस्ट, ह्या टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. आता कुणी ह्या किती वेळा करायच्या? तर अर्थातच तुमचे जर फॅमिली डॉक्टर असतील, मी फॅमिली डॉक्टर म्हणते, तुम्ही आजारी पडल्यावर एखाद्या डॉक्टरना दाखवायला जात असला तर ती गोष्ट वेगळी, पण तुमचे फॅमिली डॉक्टर असतील, त्यांना तुमच्या फॅमिलीची हिस्ट्री माहीत असते, तुमच्यात साधारण कोणत्या पद्धतीचे आजार आहेत हे माहीत असतं, तर ते फॅमिली डॉक्टर तुम्हाला ह्या टेस्ट लिहून देतील तुमच्या गरजेप्रमाणे. तर जनरली 30 to 45 या एज ग्रुपमध्ये स्त्री आणि पुरुष दोघांनाही 6 महिन्यातून एकदा ह्या टेस्ट करून घ्या. ह्या टेस्ट करून घेतल्यावर मजेशीर गोष्ट अजून एक आहे
की काही काही पेशंट्सचे रिपोर्ट अगदी छान नॉर्मल येतात आणि त्यांना त्याचं वाईट वाटतं की काय मॅडम तुम्ही सांगितलं आणि रिपोर्ट नॉर्मल आले. तुम्हाला आनंद वाटायला पाहिजे तुमचे रिपोर्ट नॉर्मल आले, म्हणजे तुमची जी लाईफस्टाईल आहे, तुम्ही जो काही आहार घेताय तो सगळं योग्य पद्धतीनं चालू आहे आणि ते त्याचं रिपोर्ट कार्ड आहे की तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क पडले. आउट ऑफ आउट मार्क पडलं तुम्हाला वाईट वाटत असेल तर आपण याचा विचार करून बघायला पाहिजे. तर दर 6 महिन्यातनं एकदा साधारण 30 ते 45 वयोगटातल्या लोकांनी आपली एक सेल्फ केअर, आपल्याला एक आपल्या शरीराबद्दल माहिती पाहिजे म्हणून आपण ही इन्व्हेस्टमेंट करतो. तर 6 महिन्यातून एकदा तुम्ही ह्या टेस्ट करून घ्या. 45 नंतर 6 महिन्यात जर तुम्ही हेल्दी असाल, तुम्हाला काही त्रास होत नसेल तर पुन्हा 6 महिन्यातनं करायला हरकत नाही. पण तुमच्या घरामध्ये जर डायबिटीसची स्ट्रॉंग हिस्ट्री असेल, हायपरटेन्शनची स्ट्रॉंग हिस्ट्री असेल किंवा इतर कोणत्या आजार, कॅन्सरसारख्या आजाराची किंवा अजून कोणत्या आजाराची जर स्ट्रॉंग हिस्ट्री असेल तर तुमच्या फॅमिली डॉक्टरच्या म्हणण्यानुसार एक साधारण 3 ते 4 महिन्यातून एकदा ह्यातल्या ज्या गरजेच्या टेस्ट असतील किंवा ह्या सगळ्या बेसिकच टेस्ट आहेत, ह्या टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा, आता स्ट्रेस खूप आहे, अँझायटी खूप आहे आपल्या पिढीला, आपलं आयुष्य खूप फास्ट आहे. तर वन्स इन अ वाईल तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन तुमचा ब्लड प्रेशर चेक करून येणं, त्यांना फक्त जाऊन भेटून येणं, की डॉक्टरांना बघितलं तरी कळतं की एखादी डिफिशियन्सी तुमच्यात आहे किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल तर ते कन्क्लूड करू शकतात की तुम्हाला याची डिफिशियन्सी असू शकते. तर त्यांना भेटून तुम्हाला ह्या गरजेप्रमाणे ह्या टेस्ट करून घ्या. आता ह्या टेस्ट करून घेतल्याचा फायदा काय आहे? समजा एखादी आपण एक्झाम्पल घेऊ, एखाद्याचं हिमोग्लोबिन आपण टेस्ट केलं आणि अचानक खूप कमी आलं आणि आपण मग सडनली ते सगळे त्याची थकवा, चिडचिड किंवा काही करावंसं न वाटणं, ह्या गोष्टी एका त्या टेस्टमुळे रूल आउट होतात. B12 कमी असेल, D3 कमी असेल आणि आपण इमिडिएट त्याच्यावर सप्लिमेंट्स देऊन त्या गोष्टी बूस्टअप करू शकतो. HbA1c, थायरॉइड फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट, ह्या गोष्टी जर वेळेत कळाल्या तर त्या खूप जास्त पुढं जाण्याच्या आणि त्याचं सिव्हिअर फॉर्म होण्याच्या आधी आपण त्या थांबवू शकतो आणि आपण त्यांना रिव्हर्स आणू शकतो. ट्रायग्लिसराइड्स लिपिड प्रोफाईल जे सांगितलं त्या बाबतीत सुद्धा हीच गोष्ट आहे. आपल्याला जर कळालं की हा प्रोफाईल चुकीचा आहे, याच्यामध्ये काहीतरी गडबड झाली आहे, तर लगेच आपण आहारात बदल करू शकतो. त्याच्यामुळे तुमच्या जीवाला काही धोका असेल किंवा व्हायटल ऑर्गन्सला काही धोका असेल तर तो आपण मेडिकेशन्स देऊन लगेच कंट्रोल करू शकतो. त्यामुळं आपण इतर जे शॉपिंग करतो त्याच्यातला एक थोडासा भाग तुम्ही स्वतःच्या हेल्थमध्ये इन्व्हेस्ट करा. दर 6 महिन्याला या टेस्ट करून घ्या, त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे आणि तुमच्याकडे ते रेकॉर्ड राहणार आहे. जेव्हा समजा कधी असं होऊ नये पण झालं आणि तुम्हाला काही कारणानं ॲडमिट व्हावं लागलं किंवा काही कारणानं तुम्हाला ह्या गोष्टींना सामोरं जावं लागलं तर तुमच्या फॅमिली डॉक्टरला ती हिस्ट्री माहीत असणार आहे, तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल योग्य त्या गोष्टी माहीत असणार आहे. त्यामुळं तो जो आजार असेल किंवा ती जी घटना असेल त्याच्यानंतर त्या डॉक्टरांना उपचार करणं याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं करता येणार आहे. बऱ्याच वेळा असं होतं, तुम्ही अनेक लोकांचं ऐकलं असेल की सर्जरी सडनली प्लॅन करावी लागते कोणत्या तरी कारणासाठी, पण हिमोग्लोबिन खूप कमी असतं किंवा शुगर खूप वाढलेली असते, ब्लड प्रेशर खूप वाढलेलं असतं किंवा एखादा व्हायटल ऑर्गन अचानक तेव्हा कळतं ब्लड टेस्ट केल्यावर की अरे हा व्यवस्थित फंक्शन करत नाही आहे आणि मग त्यावेळी ती सर्जरी किंवा ती प्रोसिजर डिले होते. त्याच्यामध्ये शरीराचं जास्तीत जास्त नुकसान होत जातं आणि आपल्याकडं पैसा असून वेळ असून आपण फक्त व्यवस्थित आपली काळजी घेतली नाही, काही या बेसिक टेस्ट आहेत त्या आपण केल्या नाहीत, म्हणून आपल्याला हा वेळ आणि आपल्या शरीराचं नुकसान सहन करावं लागतं. त्यामुळे ह्या टेस्ट दर 6 महिन्यांनी सगळ्यांनी करून घ्या. ब्लड प्रेशर तुमच्या फॅमिली डॉक्टरकडून दर 6 महिन्यातनं 3 महिन्यातनं एकदा चेक करून घ्या. आणि मी सतत फॅमिली डॉक्टर म्हणते कारण फॅमिली डॉक्टर ही अतिशय महत्त्वाची आणि गरजेची कन्सेप्ट आहे. पूर्वी तर होतीच पण आत्ताही आहे. ते तुम्हाला योग्य पद्धतीनं गाईड करू शकतात कारण त्यांना तुमची डिटेल हिस्ट्री माहीत असते, त्यांना तुमच्या पूर्ण फॅमिलीची हिस्ट्री माहीत असते. त्यामुळे तुम्हाला ते बऱ्याच गोष्टी होण्याच्या आधी थांबवू शकतात आणि तुम्हाला हेल्दी राहायला मदत करू शकतात. तर यावर्षी आपण हेल्थमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, तर जसं जानेवारी आणि जून ह्या 2 महिन्यात ठरवा तुम्ही की ह्या 2 महिन्यांमध्ये मी माझ्या ब्लड टेस्ट करून घेणार आणि त्या पद्धतीनं तुमचं हेल्थ मॉनिटर करा आणि मस्त हेल्दी राहा. ठीक आहे, बाय.